नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषद सभागृहामध्ये लक्षवेधी सादर केली। त्याला अनुसरून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेत प्रवीण अहिरे यांचे तात्काळ निलंबन केले आणि पुढील चौकशीचे आदेश दिले। यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना 11 फेब्रुवारी 2020 रोजी एलसीबीने अटक केली असल्याने सर्व प्रकरण त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। 4 जुलै 2024 रोजी पत्नी व त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बंड गार्डन इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। अशा अधिकारी शिक्षण अधिकारी नंदुरबार, माझा प्रश्न आहे, शिक्षण अधिकारी नंदुरबार यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या पदावर कोणी नियुक्ती दिली आहे व त्याला कोणाचा आधार आहे हे सभागृहातला अवगत झालं पाहिजे। दुसरी गोष्ट, शालार्थ प्रकरण नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय आपल्या सूचनेप्रमाणे जोरात चालू आहे, पण जे अधिकारी अटक आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही। हे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ आयडी मिळते, पण ते अधिकारी मोकाट फिरत आहे। तिसरी गोष्ट अशी, जे अधिकारी धुळे, नंदुरबार, पुणा या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं दप्तर त्या ठिकाणी आवक मिळत नाही। गेले धुळ्यामध्ये आज जर बघितलं तर एकही प्रकारचं आवक जावक रजिस्टर नाही। कितीतरी अधिकारी गेले, कोणत्या प्रकारे काम केलं तिला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी मिळत नाही। एसीबीने गुन्हे दाखल केले त्या ठिकाणी साधारणतः 31 लाख रुपयाची संपत्ती अशी घोषित केली, पण साधारण जर बघितलं 100 कोटी रुपयाच्या आसपास या अधिकाऱ्यांनी माया जमवलेली सर, आणि अशा अधिकाऱ्याला आपण सहकार्य करणार का हा माझा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, अनेक संघटनांनी आपल्याकडे अर्ज केले, तक्रारी केले, अद्यापही या अधिकाऱ्यांची आपल्या उत्तरातच म्हटलंय सर त्याच्यामध्ये का संजय चव्हाण यांनी तक्रार केलेली, आपण चौकशी लावली, अजूनही तो अधिकारी तिथं स्वतःची मनमानी करत आहे। दुसरी गोष्ट, बॅकडेटर जुने म्हणजे रिटायर झाले किंवा बदली झाली तिथून सुद्धा सहाय्य करण्याचं कामकाज आजही चालू आहे, ते कधी बंद होणार आहे? अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण निलंबित करून एसआयटी मार्फत चौकशी करणार का? मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य माननीय दराडे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ते प्रकरण 2020चं आहे आणि 2020 मध्ये त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे। त्याची आता ती बाब न्यायालयीन आहे आणि त्यामध्ये जे काही न्यायालय माननीय निर्देश करेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। दुसरा, शालार्थ आयडीच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्यव्यापी चौकशीच्या दृष्टिकोनातनं एक SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। साधारणपणे आणखी 3 महिन्याची मुदत त्या SITला वाढवून देण्यात आलेली आहे। या SIT चौकशीमध्ये जे काही प्रकरणं पुढे येतील त्या ठिकाणी त्या प्रकारची कारवाई केली जाईल। आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू, चौकशी दोषी आढळलं तर त्यांना निलंबित करू, पण तुम्ही जर आताच निलंबित केलं तर ते परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे, तुमचा हेतू साध्य होणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। मंत्री महोदय, या निमित्तानं आपण 1 महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो 15 दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी। म्हणजे मी तक्रार केली, म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागृह कशासाठी? अपमान होणार नाही। मला हे सांगा, माननीय मंत्री महोदय, ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय, एका शिक्षकाकडनं 10 लाख रुपये आज भी घेतोय, आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही? तो काय साधू संत नाही ना? बसा साधू संधी बसा। माननीय शिक्षण मंत्री बोला। सभापती महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल विषय निर्माण होत नाही। आपल्या सगळ्यांच्या भावना पाहता त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी केली जाईल। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।